हेल्लो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस खरंच खूप सिंपल असणार आहे, पण त्यासोबत छान पण असणार आहे. तर चला मग सुरुवात सकाळी उठल्या-उठल्या नेहमीप्रमाणे आपली घरची कामे आवरली. जेवण, नाश्ता, स्वयंपाक वगैरे सगळं रेडी झालं आणि घरची सगळी कामे आपटून आज आपण जाणार आहोत ग्रोसरी शॉपिंगला. तर त्याच्यासाठी आधी ATMमध्ये जाऊन पैसे काढून घेतले. पावसाचं खूप वातावरण झालं होतं आणि आम्ही जसं नेमकं निघालो घरून, तसंच सिटीत पोहोचेपर्यंत खूप पाऊस लागला आणि पावसामध्येच आम्ही थांबून सगळीकडे शॉपिंग केली. त्याच्यामुळे मला काहीच रेकॉर्ड करायला मिळालं नाही. जे पण मी काही फ्रुट्स वगैरे घेतले, जे काही शॉपिंग वगैरे केली, तर त्याच्यानंतर मग आम्ही येताना पण आम्हाला पाऊस मिळाला आणि मग आल्यानंतर पाऊस मग थोडा थांबला. त्याच्यानंतर आम्ही घराकडे निघालो आणि घराकडे निघाल्यावर मग DMartला पण जायचं होतं. तर मग तिथे DMartला पण गेलो आम्ही आणि DMartमधून पण थोडीशी शॉपिंग केली ग्रोसरी आणि मग इथे खूप सुंदर असे पेन्सिल ठेवायचे, पेन ठेवायचे असे बॉक्सेस होते. तर आम्ही आधी त्याला कंपास असं म्हणत होतो. तुमच्या ह्याच्यात काय म्हणते तर माहीत नाही. मग नंतर थोडी बहुत शॉपिंग केली आणि मग घराकडे जायसाठी निघालो. तर मग जे काही फ्रुट्स वगैरे घेतले होते आणि जो पण काही ग्रोसरी वगैरे घेतली होती, त्याच्यामध्ये हे पीनट बटर असं आणलं होतं. बघूया म्हटलं टेस्ट कशी आहे, आपण पण करून बघू टेस्ट त्याची. तर मग घरी आल्या सगळा किराणा वगैरे काढून घेतला आणि मग स्वयंपाकाची तयारी केली. जे पण फ्रुट्स वगैरे आणले होते, टमाटर, मिरची जे काही आणलं होतं ते सगळं काढून स्वच्छ धुवून पाण्याने ठेवून दिलं आणि मग लगेचच स्वयंपाकाची तयारीला लागली. तर काही नाही, साधंच बनवायचं होतं आज. तर मग पटापट स्वयंपाक करून घेतला. तर आज पाऊस मग आला तर वातावरण खूप छान झालं होतं. थंड वाटत होतं. नाहीतर मग कधी ऊन, कधी पाऊस असं होत असते. तर खूप गरमी होत होती. तर पाऊस आला तर आज खूप छान वाटत होतं. सगळं शांत होतं सगळीकडे आणि मग झटपट स्वयंपाक करून घेतला आणि मी हा बॉक्स आणला DMartमधून. खूप छान आहे, बघू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये मी माझ्या मुलाचे खाऊचं पदार्थ ठेवायसाठी आणलं, जे काही आहे तर ते. माझ्याकडे असा मोठा बॉक्स नव्हता, त्याच्यामुळे मी एकाच डब्यात सगळं भरून ठेवायची. तर मग हा एक बॉक्स घेऊन घेतला. छान आहे, ₹200चाच होता DMartमधून. तर तो घेतला खाऊ ठेवायसाठी त्याचा. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा तुम्हाला कुठला भाग आवडला. तर भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू सो मच.